सिंह राशी 12 ऑगस्ट 2026 दीप अमावस्येनंतर उजळू शकते भाग्याची नवीन पहाट. आयुष्यात मिळू शकतात दैवी संकेत. नमस्कार मंडळी. जीवनात काही क्षण असे असतात जेव्हा सर्व काही शांत दिसत असते, पण त्या शांततेच्या आत एक मोठे परिवर्तन घडत असते. निसर्ग जसा ऋतू बदलण्यापूर्वी काही संकेत देतो, तसाच काळही माणसाच्या आयुष्यात बदल येण्यापूर्वी काही सूक्ष्म इशारे देत असतो. प्रत्येकालाच ते संकेत समजतात असे नाही, परंतु जे सजग असतात, जे श्रद्धा आणि संयमाने पुढे जातात, त्यांना हे संकेत योग्य वेळी ओळखता येतात. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक तिथीला एक वेगळे आध्यात्मिक महत्त्व आहे. त्यापैकी 12 ऑगस्ट 2026 रोजी येणारी दीपामावस्या ही केवळ अमावस्या नसून अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारी पवित्र तिथी मानली जाते. या दिवशी घरातील दिव्यांची स्वच्छता करून त्यांची पूजा केली जाते. हा विधी केवळ परंपरा म्हणून केला जात नाही, तर आपल्या जीवनातील अज्ञान, भीती, निराशा आणि नकारात्मकता दूर करून आशा, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा प्रकाश प्रज्वलित करण्याचा हा एक सुंदर संदेश आहे. दीपाचा प्रकाश आपल्याला एक गोष्ट शिकवतो. अंधार कितीही दाट असला तरी एक छोटासा दिवा त्याला आव्हान देऊ शकतो. त्याचप्रमाणे आयुष्यातील कितीही कठीण परिस्थिती असली तरी योग्य विचार, योग्य कर्म आणि ईश्वरावरील श्रद्धा माणसाला पुन्हा उभे राहण्याचे सामर्थ्य देतात. म्हणूनच दीप अमावस्या ही फक्त धार्मिक तिथी नसून आत्मविश्वास जागवणारा आणि नव्या सुरुवातीचा संकल्प करण्याचा दिवस मानला जातो. आता जर आपण सिंह राशीबद्दल बोललो तर या राशीचे स्वामी सूर्यदेव आहेत. सूर्य म्हणजे तेज, नेतृत्व, आत्मविश्वास, मानसन्मान आणि जीवनशक्ती. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये नैसर्गिक नेतृत्व गुण, धाडस, मोठी स्वप्ने पाहण्याची क्षमता आणि संकटातही हार न मानण्याची वृत्ती असते. ते स्वतःचा मार्ग स्वतः तयार करण्यावर विश्वास ठेवतात. त्यांना इतरांच्या मागे चालणे आवडत नाही. ते स्वतः नवीन वाट निर्माण करणारे असतात. मात्र प्रत्येक तेजस्वी सूर्यालाही कधी ना कधी ढग झाकून टाकतात. त्याचप्रमाणे सिंह राशीच्या व्यक्तींनाही काही काळ असा अनुभव येतो जेव्हा त्यांच्या नेतृत्वाला योग्य न्याय मिळत नाही. मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही. स्वतःची किंमत कमी झाल्यासारखी वाढते किंवा मनात एक प्रश्न सतत घोळत राहतो. मी इतके प्रयत्न करतो तरी माझी वेळ कधी येणार. जर गेल्या काही महिन्यात तुम्हालाही अशा भावना जाणवल्या असतील तर निराश होऊ नका. ज्योतिषीय परंपरेनुसार प्रत्येक संघर्षानंतर नवीन संधी जन्माला येतात. काही वेळा नशीब मोठ्या आवाजात येत नाही, ते अगदी शांतपणे आपल्या आयुष्यात प्रवेश करते. सुरुवातीला त्यांची जाणीवही होत नाही, पण काही महिन्यानंतर मागे वळून पाहिले तर लक्षात येते की खरा बदल एका साध्या क्षणापासून सुरू झाला होता. दीप अमावस्येनंतर सिंह राशीच्या काही व्यक्तींना अशा सूक्ष्म पण महत्त्वाच्या बदलांचा अनुभव येऊ शकतो, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. हे बदल अचानक धनलाभ किंवा चमत्काराच्या रूपातच दिसतील असे नाही. उलट ते तुमच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये, आत्मविश्वासात, लोकांना ओळखण्याच्या क्षमतेत आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात दिसू शकतात. अनेकदा माणूस आधी आतून बदलतो आणि नंतर त्याचे बाह्य जीवन बदलायला सुरुवात होते. एक गोष्ट मात्र स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे. राशी भविष्य म्हणजे निश्चित भविष्यवाणी नाही. हे ग्रहस्थितीच्या पारंपरिक ज्योतिषीय अर्थावर आधारित संभाव्य संकेत आहेत. व्यक्तीची भविष्य तिच्या कर्मांवर, प्रयत्नांवर, निर्णयांवर आणि परिस्थितीवरही तितकेच अवलंबून असते. त्यामुळे या भविष्याकडे प्रेरणा आणि सकारात्मक मार्गदर्शन म्हणून पहा. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो. ते कितीही संकट आले तरी पुन्हा उभे राहण्याची ताकद ठेवतात. पण कधीकधी सततच्या संघर्षामुळे त्यांचाही आत्मविश्वास तळमळीत होतो. दीप अमावस्या तुम्हाला हाच संदेश देत आहे की तुमच्यातील प्रकाश अजूनही तसाच आहे. कदाचित काही काळासाठी तो ढगांमागे लपला असेल, पण तो विझलेला नाही. या दिवशी संध्याकाळी दिवा लावताना एक संकल्प नक्की करा. माझ्या मनातील भीती, अहंकार, राग आणि निराशा दूर हो. मला योग्य मार्ग, योग्य विचार आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळो. श्रद्धेनुसार असा सकारात्मक संकल्प मनाला स्थिरता देतो आणि पुढील प्रवासासाठी नवीन ऊर्जा निर्माण करतो. चला तर मग आता नेहमीच्या धन, नोकरी किंवा आरोग्याच्या अंदाजापासून थोडे दूर जाऊन दीप अमावस्येनंतर सिंह राशीच्या जीवनात कोणते दैवी संकेत दिसू शकतात, कोणत्या सवयी तुमचे भाग्य उजळू शकतात, कोणते जुने कर्म आता शुभफळ देऊ शकते, कोणते अंतर्मनातील बदल भविष्यातील यशाचा पाया ठरू शकतात आणि ईश्वर तुम्हाला कोणत्या नव्या दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा देत आहे, हे सर्व सविस्तर जाणून घेऊया. हा संपूर्ण भाग शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित यातील एखादा संकेत तुमच्या जीवनाशी अगदी जवळून जुळणारा असेल. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे
तुमच्यामध्ये नेतृत्व करण्याची, पुढे जाण्याची आणि मोठी स्वप्ने पाहण्याची क्षमता जन्मताच असते. परंतु गेल्या काही काळात तुम्हाला असे वाटले असेल की तुमच्या कर्तृत्वाला अपेक्षित मानसन्मान मिळत नाही. अनेकदा तुम्ही केलेले काम दुसऱ्याच्या नावावर गेले असेल किंवा तुमच्या मेहनतीचे योग्य मूल्यमापन झाले नसेल. त्यामुळे मनात नाराजी निर्माण झाली असेल. पण ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहता दीप अमावस्येनंतर हा दृष्टिकोन बदलू लागेल. तुम्ही मानसन्मानाच्या अपेक्षेपेक्षा स्वतःच्या ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित कराल आणि हाच बदल तुमच्या भविष्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. या काळात सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याची नव्याने ओळख होणे. अनेक वेळा सिंह राशीच्या व्यक्ती स्वतःची ताकद विसरतात कारण त्यांचे लक्ष सतत बाहेरील परिस्थितीकडे असते. पण दीप अमावस्येनंतर तुम्हाला जाणीव होऊ शकते की तुमच्याकडे असलेली खरी संपत्ती म्हणजे तुमचे धैर्य, तुमचा आत्मविश्वास आणि संकटावर मात करण्याची क्षमता. ही जाणीवच तुमच्या पुढील यशाचा पाया ठरू शकते. ज्योतिषीय परंपरेनुसार या काळात तुमच्या आयुष्यात अशा काही व्यक्ती येऊ शकतात ज्या तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवतील. त्या व्यक्ती गुरु, मित्र, ज्येष्ठ सहकारी किंवा एखादा पूर्णपणे अनोळखी माणूसही असू शकतो. त्याच्या एका वाक्यामुळे किंवा एका सल्ल्यामुळे तुम्हाला एखाद्या समस्येचे उत्तर मिळू शकते. त्यामुळे या काळात प्रत्येक भेटीकडे आणि प्रत्येक अनुभवाकडे सकारात्मक नजरेने पहा. आणखी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे जुन्या ओझ्यातून मुक्त होण्याची वेळ. काही गोष्टी तुम्ही फक्त सवयीमुळे किंवा भावनिक कारणामुळे धरून ठेवलेल्या असतील. एखादा जुना राग, एखादे अपयश किंवा एखादी चुकीची अपेक्षा तुमच्या मनावर भार बनले असेल. दीप अमावस्येचा संदेश असा आहे की जे पुढे जाण्यात अडथळा ठरत आहेत ते मागे सोडा. कारण रिकामी जागा निर्माण झाली तरच नवीन संधी त्या जागी येऊ शकतात. या काळात तुमच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता अधिक मजबूत होऊ शकते. पूर्वी ज्या गोष्टींबाबत तुम्ही वारंवार संभ्रमात पडत होतात त्या आता अधिक स्पष्ट दिसू लागतील. योग्य निर्णय घेण्यासाठी मन शांत ठेवणे आवश्यक आहे आणि दीप अमावस्या तुम्हाला हाच धडा शिकवू शकते. एक विशेष गोष्ट म्हणजे सिंह राशीच्या व्यक्तींना अनेकदा मोठ्या यशाची घाई असते. पण या काळात तुम्हाला समजेल की मोठे यश हे अनेक छोट्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ असते. त्यामुळे प्रत्येक दिवसातील लहान प्रगतीलाही महत्त्व द्या. प्रत्येक छोटा विजय हा मोठ्या यशाकडे नेणारा एक पाऊल असतो. दीप अमावस्येनंतर तुमच्या बोलण्यामध्येही सकारात्मक बदल दिसू शकतो. पूर्वी एखाद्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याची सवय असेल तर आता तुम्ही विचारपूर्वक बोलण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे अनेक गैरसमज टळू शकतात आणि तुमचे संबंध अधिक मजबूत होऊ शकतात. आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी आत्मविश्वास आणि नम्रता यांचा समतोल साधण्याचा आहे. सिंह राशीचे व्यक्तिमत्व प्रभावी असते परंतु खरी महानता नम्रतेत असते. त्यामुळे या काळात शक्य असल्यास रोज काही मिनिटे प्रार्थना, ध्यान किंवा नामस्मरण करा. मन शांत राहिल्यास योग्य संधी ओळखण्याची क्षमता वाढते. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून श्रद्धेने प्रज्वलित करा. प्रत्येक दिवा लावताना मनात एक सकारात्मक संकल्प करा. माझ्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर हो, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी लाभो आणि माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळो. अशा संकल्पामुळे मनात आशा आणि सकारात्मकता निर्माण होते. या काळात तुमच्यासाठी आणखी एक संदेश आहे. स्वतःची तुलना इतरांची करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. कोणाला यश लवकर मिळते तर कोणाला उशिरा. पण उशिरा मिळालेले यश अनेकदा अधिक स्थिर आणि समाधान देणारे असते. त्यामुळे संयम ठेवा आणि आपल्या मार्गावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, नशीब हे केवळ योगायोगाने बदलत नाही, ते बदलते आपल्या विचारांमुळे, आपल्या कृतीमुळे आणि योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे. दीप अमावस्या ही त्या परिवर्तनाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी तिथी आहे. म्हणूनच सिंह राशीच्या मंडळींनो, 12 ऑगस्ट 2026 नंतर प्रत्येक सकाळ नव्या आशेने सुरू करा. मनातील भीतीपेक्षा धैर्य मोठे ठेवा. अपयशापेक्षा अनुभवाला महत्त्व द्या आणि प्रत्येक दिवस स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करा. ज्योतिषीय परंपरेनुसार हा काळ तुमच्यासाठी शांतपणे पण दीर्घकाळ टिकणाऱ्या सकारात्मक बदलांची सुरुवात ठरू शकतो. जेव्हा मनातील दीप प्रज्वलित होतो तेव्हा जीवनातील अंधार आपोआप दूर होऊ लागतो आणि यशाची नवी पहाट उगवण्याचा वेळ लागत नाही.